संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई अरे देवा, अगं आटपा लवकर. किती मेंगळटपणा चालवलाय. वाढणाऱ्यानं कसं चप्पळ असायला हवं. नाही तर म्हणतात ना, पंक्तीची भूक मेली तरी ताटात अन्नाचा पत्ता नाही. अगं त्यांना ऑफिसला जायचंय, आटपा लवकर चला. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करीजी विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, सीताकांत स्मरण जय जय राम. बघा, त्यावेळी मी रागवले नसते तर हे असं झालं नसतं. हो, अगं माझं चिडणं रागवणं हे निरर्थक नाहीये. अगदी बरोबर बोललीस आजी. घ्या घ्या, सुरुवात करा. अरे अभिलाष आणि काशीनं प्रेमानं जेवण केलंय, तेही चुलीवर. करा, सुरुवात करा. हो. अरे थांबा. पोरांनो, आज मला घास भरवावं असं वाटतंय तुम्हाला. भरवू? आधी मला. घ्या. ऋषीचं तोंड का असं झालंय? चवीत काही गडबड झालीये का? वहिनी, जेवण तर नीट झालंय, म्हणजे चांगलंच झालंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मीठ तेवढंच टाकलं होतं. मग काय प्रॉब्लेम आहे? घे प्रथमेश, ये राजा, घे. आलं बाई तिसरं बछड माझं. घ्या, सावकाश. कॅश, मी तुला मीठ टाकायला कुठे सांगितलं होतं? तेव्हा परमेश्वरा, आता म्हणजे सगळ्या जेवणात मीठ दुप्पट झालंय, कारण मीही मीठ टाकलं होतं. जेवा पटापट, जेवा चला. काय मग, आवडलं की नाही माझ्या नातसुनांच्या हातचं जेवण, चुलीवरचं? वा वा, उत्तम आहे. बस बस आजी, पुरे. आता मी याच्यापेक्षा जास्त जीव नाही शकत. नाही, कारण काय आहे,
वहिनींनी माझ्या एवढ्या छान प्रेमाने हे सगळं केलंय तर ते कसं आपण छान वेळ घेऊन फुरसतीत तब्येतीने खायला हवं नाही का? इतक्या घाईत खाल्लं ना तर हे पचणार नाही, हो ना दादा? हा, त्याच्यामुळे आम्ही हे काम करतो, आम्ही हे संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर खातो. हे आता ठेवून देतो. वा, काय आयडिया काढली आहे. नाही म्हणजे मीही हेच म्हणणार होतो आजी की संध्याकाळी निवांत बसून खाऊ ना. आता जरा घाई आहे ना जायची. हा, चालेल. बर आल्यावर नक्की जेवा. हा या या. चल उशीर झालाय. पिकनिक जरा संध्याकाळी आल्यानंतर दोघींनाही मी कंपनी देईन. अभिलाषा, काशी, अगो काय केलं काय तुम्ही दोघींनी? हा, केवढी स्तुती करत होते तुमची. आता मलाही बघायला हवं कसं जेवण केलं तुम्ही ते. बघू तरी तुमच्या हाताला कशी चव आली आहे ती. हा, चुलीवरच्या जेवणाची. पाणी द्या लोक. पाणी द्या ना पटकन. शी 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 शी. अगं किती मीठ घातलंय जेवणामध्ये काय कळतं की नाही तुम्हाला? हा, तरी माझ्या पोराने बिचाऱ्याने 2-2 घास कसे तरी खाल्ले. कळलं लक्षण तुमचं. आता मला नको हे जेवायला. असं करा, आता 1 ग्लास गरम दूध पाठवा माझ्या खोलीत. हो का माझी? हो हो हो. स्वयंपाक करताय. कॅश काय केलंस तू हे? मला काय माहित तुम्ही मीठ टाकले ते. मला असं वाटलं की तुम्ही नाही टाकलं म्हणून मी टाकलं. मी तुला सांगितलं होतं का मीठ घालायला? तू पण. अहो पण मी भाजी बनवत होते ना, मग मी मीठ टाकलं होतं. तुम्ही कशाला टाकलं? काय रे, काय झालं? ती अभिलाषा, तिची नजर चुकून यावं लागलं ना मला. पण गरज काय अशी लपाछपी करण्याची? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का? नाही, काय झालं? अहो त्या ऋषीनी इथे आता इमर्जन्सी मीटिंग बोलवली आपल्या सगळ्यांची. इथे आत्ता? हो, आणि तीही सिक्रेटली. म्हणजे कॅश, अभिलाषा आणि आजी या तिघींनाही न कळत आपल्याला इथे भेटायचं आहे. हो. कारण तिला कळलं असतं, दिसलं असतं तर ती 100 प्रश्न विचारणार आहे. ही, तुला अभिलाषाने बघितलं आता बाहेर? नाही, ती आतमध्ये गेली आणि नंतर मी आलोय. हरकत नाही. बसा तुम्ही. ऋषी कुठे आहे? नाही, मग काय झालंय मला कळत नाही. काय इमर्जन्सी झालंय? मीटिंग आहे. कुठे ऋषी कुठे आहे? काय रे? हॅलो. काय रे, काय झालंय? का बोलवलंयस एवढ्या तातडीने? बाबा हे पहा, आपल्या बोलण्याचा मुद्दा तोच आहे, पण आता प्रकरण थोडं गंभीर झालंय. हो, आणि म्हणून मी आणि मीरानी काही गोष्टी ठरवल्यात त्या आम्हाला तुम्हाला सांगायच्या आहेत. हो आबा, ह्या आधी आपल्याकडे एकच पर्याय होता. तो म्हणजे काकू आजींना काही करून या म्हणजे त्यांच्या घरी परत पाठवून द्यायचं. मीरा, पण काय काकूच्या बाबतीत आपल्याला हे असं नाही करता येणार. म्हणजे काही असलं तरी काकूला असं घरी वगैरे पाठवणं म्हणजे तिचा अपमान ठरेल, नाही का? म्हणूनच आतापर्यंत आपण असं काहीही केलेलं नाहीये. आणि अभिलाषा आणि कॅश वहिनींचा फॉर्म्युला वापरून त्यांना या घराच्या बाहेर पाठवणं काही बरं नाही. थोडक्यात हे काही आपल्या तत्वात बसणार नाही, हो ना दादा? हो. हा, पण त्यासोबतच आजी इथनं बाहेर जाणं हेही तितकंच महत्वाचं आहे, हो की नाही? ऋषी, अरे तुला काय म्हणायचं नक्की? सगळ्यांना कळेल अशा भाषेत सांग ना. सांगतो. एक मिनिट. हे बघा. तांबे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अष्टविनायक यात्रा, उत्तम सोयी आणि सुविधा. आजी, ओ आबा, तुम्ही मागे एकदा मला म्हणाला होतात ना
की आजीला तुम्हाला एकदा कुठेतरी यात्रेला किंवा अष्टविनायकला पाठवायचंय म्हणून मी आणलंय. अरे हो, पण त्यानंतर आमचं लग्न झालं आणि त्यानंतर काकू तर एका अक्षराने बोललेली नाही माझ्याशी. म्हणूनच मी सांगतोय ही आता ना करेक्ट वेळ आहे आजीला ही यात्रा ऑफर करायची. आबा याच्यामुळे 3 गोष्टी होतील. एक, आजी तिच्या गावाकडे परत जाईल, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, एकतर तिलाही वाईट वाटणार नाही आणि आपल्यालाही वाईट वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आई या घरात परत येईल. क्या बात. हो आबा, हाच एक पर्याय आहे. आणि एवढी मोठी यात्रा झाल्यानंतर ती काही इकडे परत येणार नाही. कारण असं कुठेही देवदर्शन वगैरे करून आली की ती आधी आपल्या गावाजवळच्या सिद्धिविनायकाच्या देवळात जाते, तिकडे महाप्रसाद ठेवते, म्हणजे ती इथे येणारच नाही, तिथून परस्पर गावीच जाणार. करेक्ट. आणि म्हणूनच हा सगळा प्लॅन मी मीराशी बोलून कन्फर्म केला. कसा वाटला? वाह आबा, डन. आबा, पण आता तुम्हाला आजीशी बोलावं लागणार आहे. हा, वा काकू, तू म्हणजे घराचं एकदम चित्रच बदलून टाकलंस सगळं. बघ ना, बाहेर मुलं व्यायाम करतायत सकाळी उठून, त्याच्या आधी ते रस घेतले वेगळे वेगळे. हो, म्हणजे आमच्या घरामध्ये एकटा प्रथमेश काय तो काय योगासनं वगैरे करायचा, पण तो पण आता सगळं प्राणायाम आणि सूर्यनमस्कार, काय विचारू नकोस. मस्त. वा. अरे बाबड्या, संस्काराचा भाग आहे हा. आता मी विडा उचललाय ना, बघ तुझं घर कसं अगदी सुतासारखं सरळ करते की नाही. अरे तुझी नातवंड आता मोठी होती, मग त्यांच्यावर छाप नको पडायला. हा, मग ये. काकू, हो. किती करतेस ग तू आमच्यासाठी. अरे ज्यांनी करायला हवं ते घरात हजर नाही, बाहेर हिंडतायत, मग मलाच करायला हवं ना. काकू, माझी ना खूप मनापासूनची इच्छा आहे की तू एकदा ना अष्टविनायक दर्शन करून यावंस. मी मागे एकदा बोललो होतो तुला, आठवतं? सगळं आठवत आहे. म्हटलं बघू तुला किती आठवत आहे ते. आता आठवलंय ना. मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे उत्तम यात्रा कंपनी आहे, अत्यंत सुरक्षित आणि व्यवस्थित प्रवास असतो त्यांचा. खरंच? फारच छान. मग ठीक आहे, उद्या सकाळी 6 वाजता आपली गाडी तुला त्यांच्या बसवरती सोडून येईल. तू तयार राहा. म्हणजे आपण घरातले सगळेजण नाही जाणार आहोत? काकू, सगळे कसं काय शक्य आहे? म्हणजे प्रत्येकाला आपापली कामं आहेत ना, आणि तुझ्या वयाचे खूप लोक आहेत त्या बसमध्ये. बबड्या, देवदर्शनाचा आणि वयाचा काही एक संबंध नाही. तेच म्हणतोय मी. अजिबात नाही. मला कुणीतरी घरातलं सोबत हवंय, सोबत म्हणून, कळलं? अगं पण काकू, हे बघ, मी परक्या माणसाबरोबर जाणार नाही, नाही तर ही यात्रा इथेच राहू दे. मला चर्चा नकोय. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुठे राहिले आबा? ऋषी, तो साळा बंद करा. आले आबा. मीरा, पाणी घे ना. पाणी नको, जरा थांबा. काय? काकू यात्रेला जायला तयार झालेली आहे. वाह, क्या बात आहे. नाही, एक मिनिट, जरा थांबा. तिचं असं म्हणणं आहे की ती यात्रेला जायला तयार आहे, पण ती एकटी जाणार नाही, तिच्या सोबत कोणीतरी जावं लागेल. अरे देवा. प्रथमेश जाईल. टेंडर आहे, म्युन्सिपाल्टीचं टेंडर आहे ना, आणि शनिवारी मेहतांसोबत मीटिंग आहे माझी. मला कसं जमेल आबा? प्रथमेश, त्याऐवजी सरळ सरळ तोंडावरती नाही म्हणाला असतास ना तरी चाललं असतं. काय कारण देतोस तू? ठीक आहे, विघ्नेश जाईल. हा, चालेल.
ठीक आहे नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना सरळ सरळ नाही म्हटलेलं तुम्हाला आवडेल म्हणून म्हटलं सरळ नाही. आबा डोंट वरी ऋषी जाईल. तो तिचा लाडका आहे. अहो खरंच जाईल तो. एक मिनिट आबा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे रे? आबा यांना जी कामं करायची नसतात नाही माझ्यावर थोपवतात. मी नाही जाणार. का एवढा काय प्रॉब्लेम आहे? हा आबा मला आजीशी काही प्रॉब्लेम नाही. ती तशी वाईट नाहीये पण आबा तिनं कधी रागवते आणि चार चौघात मग ओरडते. आता घरच्या घरी ठीक आहे पण बाहेर कुठे बोलायला लागली तर मला हँडल करता येणार आहे का? म्हणून सांगतो मला नाही जायचं. तुम्ही बरं तू शांत हो आबा, मी जाते त्यांच्यासोबत. हा ठरलं. चला. मीरा, काकूला तू तिच्या डोळ्यापुढे सुद्धा नको असतेस. तू तिच्याबरोबर एवढ्या मोठ्या यात्रेला जाणार? नको नको, हात दाखवून अवलक्षण नको ते. मग काय करायचं आबा? जोपर्यंत काकू आजी या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आई घरात नाही येऊ शकत. बरं काकू आजी एकट्या जायला तयार नाहीयेत आणि आपल्यापैकी कोणीच जायला. असो, काय करायचं आता? माझा ऐकाल का जरा? तिच्या दोन्ही नाचसुना जातील. नाहीतरी एवढ्या दिवसात त्यांचं गुळपीट जमलंच आहे. अभिलाषा आणि कश्मीरा. अरे हो हे माझ्या लक्षातच आलं नाही. आबा कॅश आणि अभिलाषा दोघी जणी जातील नक्की. आणि त्यानिमित्ताने जेव्हा आई घरी येईल तेव्हा तिला या परिस्थितीची जाणीवही देता येईल ना आपल्याला. मस्त आयडिया आहे. आणि कसं आहे विघ्नेश, त्या दोघी जर अष्टविनायकला गेल्या ना कदाचित त्यांना थोडीशी बुद्धी तरी मिळेल. हो हे मात्र खरं. नाही नाही असं झालं तर उत्तमच आहे. पण त्या दोघींना काकू सोबत या यात्रेला जाण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी तुमची. मी तयार आहे. अरे तेव्हा हो मी अभिलाषाला तयार करतो. काहीच हरकत नाही. तुलाही पटवावं लागेल कळलं? कॅशला. हा जमेल जमेल जमेल. दादा तुम्ही दोघंही हो म्हणताय पण त्या दोघी तुमचं ऐकणार आहेत का? नाही नाही अजिबात नाही. का म्हणून मी ऐकू तुमचं? हे बघ अभिलाषा तू माझं नको ऐकू ठीक आहे पण जरा विचार कर. अगं तुला साक्षात अष्टविनायकांनी बोलवलंय त्यांच्या दर्शनासाठी आणि ही संधी तुला चालून आली आहे तुझ्या लाडक्या काकू आजींसोबत जाण्याची. का काकू आजी तुझी लाडकी नाहीये? आहे माझी लाडकीच आहे ग. मग तू एवढा फोर्स का करतोयस मला? तू जा ना. कोण मी तुला फोर्स करतोय? शक्य आहे का? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कॅश तुझ्या हातनं बलबलती कामं घडतातच. देवदर्शनाचं पुण्य तुला लाभावं एवढंच. म्हणजे म्हणायचं की तुम्हाला मी पापी आहे आणि म्हणून माझ्या हातून पुण्य घडायला हवी? अगं तसं नाही. काकू आजीला तुझी सोबत होईल आणि त्यानिमित्ताने तुला पुण्य लाभेल एवढंच म्हणणं आहे माझं. विघ्नेश तुझं म्हणणं तुझ्याकडेच ठेव. पण एक गोष्ट लक्षात घे, कितीही काही झालं तरी 4-5 दिवसासाठी मी कुणाबरोबर देवदर्शनाला जाणार नाही म्हणजे नाही. अगं पण कॅश मी काय म्हणतोय मी ऐक ते जरा बाजूला ठेवशील का? तुला त्रास काय आहे सांग. अनेक त्रास आहेत. अहो मुलींचं काय, परवापासून सिद्धीला गाण्याच्या क्लासलाही घेऊन जायचं. ते काही नाही. हा नाही म्हणजे नाही. सांगितलं ना एकदा, नाही म्हणजे नाही. फिनिश. सासूबाई